एक तर हे फर्स्ट टाइम असं हे कोल्ड वॉटर मधला नरम करतोय. ओव्हर गरम झालं थांब. काय करावं लागलं असं कोण टाकतं. क्वांटिटी जास्त झाली बोलली ना तुला मी. प्रॉन्स वगैरे असं डीप फ्राय केलेले होते. चिकनची भाजी होती. एवढं कसं काय नाही बनवून टाक ना. पण आरामात करत असतो ना तोपर्यंत खाली सगळं करपून जातं. हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि खूप दिवसानंतर मी आज व्लॉग बनवत आहे. आणि ह्या व्लॉगमध्ये हार्दिक कुकिंग करणार आहे. सो आम्ही जे थायलंडला नूडल्स खाल्ले होते जेव्हा गेलो होतो त्याची अचानक असं आम्हाला दोघांना पण आठवण झाली की अरे ती टेस्ट, त्या टेस्टची आठवण येते, ती टेस्ट मिस करतोय, तर आपण घरी बनवूया. सो आम्ही ते जे फ्लॅटवाले नूडल्स असतात ते, देन त्याच्यामध्ये ते पीनटचं जे ग्रेव्ही सॉस असतं ते, अजून जे पण थाय सॉस वगैरे टाकतात ते सगळं आम्ही आत्ताच जाऊन घेऊन आलो आहेत. सो बघूया कसे बनतात. आमच्याकडे प्रॉन्ससुद्धा फ्रेश आहेत. सो ते प्रॉन्स थाय नूडल्स टाईप बनवणार आहोत आणि हार्दिक बनवणार आहे. मी त्यालाच असिस्ट करणार आहे. त्याला बोलली तू लीड कर, मी तुला असिस्ट करते, तुला काय हवं ते सगळं देते, तू बनवायचं, मी आज खाणार. सो येस, व्लॉग कंटिन्यू बघा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील जेव्हा पण मी नवीन व्लॉग पोस्ट करते. चला कुकिंग चालू करूया. सो हे वाले जे फ्लॅट असतात हे पॅड थाई नूडल्स, रियल थाई काहीतरी ब्रँड आहे त्याचे हे वाले आहेत. त्याच्यानंतर हा पॅड थाई सॉस, हा सुद्धा त्या सेम ब्रँडचा आणलाय. त्यानंतर हा जो काय बोलतात त्याला सिराचा चिली सॉस हा वाला आहे. आणि हे हार्दिकने एक्स्ट्रा घेतलं हे पीनट साटे काहीतरी, हे मला नाही माहिती. साते पीनट साते त्याने चिकन सोबत ऍक्च्युली बनवायला घेतलंय, पण बघूया टेस्ट करून की हे कसं आहे, मग डिसाईड करूया नूडल्स मध्ये ऍड करायचं नाही. अच्छा ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट. आमच्याकडे मोठं भांडं नाहीये हे ठेवायला. सो ह्याला रेसिपीनुसार बॉक्सवर लिहिले की 8 ते 10 मिनिटं सोक करायचं. सो हार्दिक सोक करतोय. सो मी काही व्हेजिटेबल्स घेऊन आली आहे. सो आय थिंक मी कॅरेट्स आणि कॅप्सिकम आणि ब्रोकली थोडंफार ऍड करणार आहे. सो मी हार्दिकला चॉपिंग करायला हेल्प करते आणि तोपर्यंत तो प्रॉन्स वगैरे स्टर फ्राय करून घेईल. थोडेसे गार्लिक आणि एक मिरची मी कट केली आणि थोडेसे व्हेजिटेबल्स, कारण असं होतं कधी कधी की खूप जास्त व्हेजीज होतात आणि नूडल्स कमी असतात, मग ते खायला एवढी मजा येत नाही. सो थोडेसे व्हेजिटेबल्स हे सगळं आहे आणि नूडल्स आहेत आणि प्रॉन्स सुद्धा आहेत. सो आता प्रॉन्स बनवणार आहोत फर्स्ट. याच्यामध्ये लिंबूचा रस, मीठ आणि इन्स्टेड ऑफ ब्लॅक पेपर आमच्याकडे थोडासा सिरांचा चिली सॉस. ट्राय करूया डिफरंट, आम्ही ट्रायच करत आहोत तर वाय नॉट. आहा, लेट्स ट्राय. नॉर्मल असेल आय थिंक. हे टोमॅटो केचप वगैरे सगळं असतं याच्यामध्ये एका सॉसमध्ये. बघूया. ह्याच्यामध्ये टाकलंय ब्लॅक पेपर आणि हार्दिक आता हे थोडा वेळ मॅरिनेट राहू दे 15 मिनिटं, मग आपण त्याला सर्व फ्राय करू. ठीक आहे. हा आहे शेफ हार्दिक असं कर पीस. एक तर हे फर्स्ट टाइम असं हे कोल्ड वॉटर मधला नरम करतोय. आतापर्यंत बॉईल करायची सवय होती, पण त्यात तसंच लिहिलंय हार्दिक की. अरे लिहिलंय ना, बघ ना, हे बघ वाचलं, हे बघ लिहिलंय. पण ते कोल्ड वॉटर ना, आपण साधं पाणी घेतलं, बर्फाचं पाणी असेल ठीक आहे. चल झाले सॉफ्ट होत आहेत ना. थांब ना, अजून होऊ दे, 5 मिनिटं होऊ दे ना. प्रॉन्स होतात तोपर्यंत जितके होतील तितके. मी ऑइल टाकून घेऊ का? खूप गरम झालंय हार्दिक, लवकर वाफ निघते. वाफ निघते. प्रॉन्स टाकायला घे. प्रॉन्स घे, तेल राहू दे. प्रॉन्स घे जा. पूर्ण वाफ निघायला लागलाय. पुढे गेला कॅमेरा. ओव्हर गरम झालाय, थांब. एक्झॉस्ट चालू केलाय. हे काय आहे बघ. आय डोंट नो दिसतंय का नाही, लिटरली वाफा निघतात. ठीक आहे, टाकायला घे. डायरेक्ट ना, एक एक करून तसं नाही टाकायचं डायरेक्ट. कधी टाक, मिक्स कर ना पुन्हा असं सॉसेस मध्ये एकदा. हा, आणि टाक. काय करावं लागलं असं कोण टाकतं. लांब हळूहळू टाक. खाणार आहे तुला असं करतोय तू, एवढा लांब राहतो. अजून काठी बांधून देऊ का तुला टाकायला ते? ते तुला लक्षात राहिलं असं कुठलं आधी टाकलेलं. वा, करू का पलटी? होऊ दे ना थोडंसं, लगेच नाही, असं कुक पण नाही झाले. 2-2 मिनिटं होऊ दे कुक, आपण मग त्याला पलटी करू आणि चेक करू. चिमटाचा सपोर्ट घे. नाही होणार, सगळं पडेल त्याच्यानेच फटाफट होणार हार्दिक. काय रे, थायलंडला आपल्याला वाटलेलं की खूप असं स्पायसी असणार आणि सगळं स्वीट लागलं ना. स्पायसी आपल्या इथेच असतं, बाकी कंट्रीमध्ये ऐकलेलं. आय थिंक कोरियन असतं थोडं स्पायसी. ते नूडल्स वगैरे ट्राय करतात ते स्पायसी असतं ना. कोरियन असू शकतं, बट इंडियनच्या कंपॅरिझन मध्ये बाकी मग एवढं. मला असं वाटलेलं की बापरे कसं असेल आणि सगळं गोड लागतं. बाहेरच्या कंट्रीमध्ये इंडियन फूडला घाबरतात.
मसाले आपले असतात ना वेगळे, एशियन फूड असं बोलू शकतो, म्हणजे सब कॉन्टिनेंटचा. हे झालेले आहेत थोडेसे, ठीक आहे, पण आय थिंक चांगलं फ्राईड फ्लेवर आलाय ना, स्मोकी फ्लेवर आला ह्याला. हे झालं. आता ह्याच्यातच करायला, पण हेच मोठं आहे आपल्याकडे, सो हे काढून घे कशात तरी. ह्या बाउल मध्येच काढ ना, जे आधी घेतले. ठीक आहे, मग घेतो. हा घे मग. हाय फ्लेमवर ना एक छान स्मेल येतो गार्लिकचा. स्मेल आला बघ, स्मेल येतो गार्लिकचा. हे नूडल्स नक्की झालेत का रे यार? मी तर फर्स्ट टाइम बघते असे नूडल्स की भिजवून यूज करतात. क्वांटिटी जास्त झाली बोलली ना तुला मी. आता मी बोललेलो तुला जास्त आहे. हा चालला सिरांचा सॉस, फटाफट टाका. मिक्स कर फास्ट. तुझं गॅसचं टेम्परेचर चेक करायचं कधी पण, हे सगळं टाकताना करपून राहील नाही तर खाली टाके परत बस. आणि हा पॅड फ्राय त्याला आंबट आहे, मला चिंचेसारखा फ्लेवर देतोय. एकदम हाय फ्लेमवर मिक्स करावं लागेल. फटाफट थोडं करा. थोडेसे शेंगदाणे आम्ही ह्याच्यातच करतोय कारण एवढ्यासाठी मिक्सर काढायला कंटाळा आलाय. लाडूसाठी पण करायला गेली, पावडर होऊन गेली होती. आम्ही थोडीशी स्टीम पण देतोय बिकॉज आम्हाला थोडं डाऊट आहे की ते नीट शिजतील की नाही, फक्त कोल्ड वॉटर मधून. किती पावडर केली हार्दिक? बस ठीक आहे चल ना. हे हार्दिकने त्याचा फेवरेट पूर्ण भरणा चमचा, पूर्ण भरणा, कंजूसी नको ना करू. हा बस इनफ. छान लागते पण आता माहिती नाही नूडल्स मध्ये कसं लागेल. सॉस इज यमी. नूडल्स पण होत आलेले आहेत. प्रॉन्स टाकून घेऊया ना. मिक्स टाक तर प्रॉन्स टाक ना. किती विचार करतो तू एक एक गोष्ट टाकणारा. बाप रे, इतकं विचार करतो. हे टाकलं तर काय होईल, ते टाकलं तर काय होईल. आहा, मी तू टेस्ट करतो ना, मला फीडबॅक देतो. आज मी टेस्ट करणार, बसणार कॅमेरा समोर आणि तुझा फीडबॅक देणार की तुझी कुकिंग कशी होती. तसं हार्दिक आधी पण बनवलंय चिकन वगैरे ना. कधी कधी आयडिया करतो की रेडी टू मेक आणतो आणि मला बोलतो आतमध्येच बस. ठीक आहे. कधी कधी शाळा असं करतो विकेंडला. मला एकदा बोलला की तू बस आज तू अजिबात नाही किचन मध्ये पाय ठेवायचा, तू रेस्ट कर, असं केलं. आणि ती आतमध्ये तरी बोलते करतोय काय. आली प्रॉन्स वगैरे असं डीप फ्राय केलेले होते, चिकनची भाजी वगैरे. एवढं कसं काही नाही बनवलं, लगेच कुठून आणलं आणि हे सगळं गेला नाही घरातून बाहेर, केलं कसं. नंतर माहीत बोललं की लिशियसचं ते रेडी टू मेक येतं ना, मॅरिनेट केलेलं सगळं, ते ऑर्डर केलं होतं. ते फक्त काढलं आणि ते फक्त हीट करायचं असतं किंवा कधी कधी ऑइल टाकायचं असतं, फक्त तेवढं त्याने केलं आणि रेडी होतं सगळं. म्हणजे छान लागलं सगळं, पण शाणा लपून सगळं की मी रेडी टू कुक आणलंय तरी बोलतो मी बनवलं तू आतमध्ये बस. एवढं लबड. पटपट टाक ना, पटपट टाक. तुझ्यासाठी एवढं आरामात सगळं टाक. ते सगळंच टाक. एवढा आरामात करत असतो ना तोपर्यंत खाली सगळं करपून जातं. ठीक आहे, मिक्स करत सगळं टाकून झालेलं आहे. आता फायनल हार्दिक असं एक हाय फ्लेमवर त्याला फिरवतोय सगळे सॉसेस. आम्ही परत एक थोडा तो थाई मला सॉस होता ब्लॅक कलरचा, थोडासा परत टाकला. टेस्ट छान येते पण मला असं वाटलं की थोडा अजून सॉस हवा म्हणून टाकला. दिसायला सुद्धा डिलिशियस दिसतंय आणि टेस्ट पण खूप हार्दिकच्या हातचा. वा, थोडं ड्राय झालंय. ड्रायच होणार, हे ड्रायच असतात. आपण खाल्लेले तिथे पण ड्रायच होते. सो आम्ही हे घ्यायला गेलो, तिथे अजून वेगळ्या प्रकारचं असंच थाई नूडल्स समथिंग पॅकेट होतं. त्याच्यावर एक वेगळी मेथड लिहिलेली की आय थिंक बॉईल वॉटर करून घ्यायचं आणि ते वॉटर गॅस म्हणजे जे आपलं हीट आहे ते बंद करून त्याच्यामधून हे जे नूडल्स असतात ते जस्ट 5 मिनटं काढून घ्यायचे. आता ह्याच्यावर असं दिलेलं की कोल्ड वॉटरमध्ये. सो आम्ही आय थिंक नॉर्मल वॉटरमध्ये ठेवलं, आईसवाला वॉटरमध्ये ठेवायला हवं होतं तर लवकर ते सॉफ्ट झाले असते. म्हणून मग मी ते असं वाटलं की थोडं, आणि एक तर राईस नूडल्स आहेत तो ऑब्व्हियसली ते जे नॉर्मल मैदावाले किंवा जे आपले बीटवाले नूडल्स असतात त्याच्यापेक्षा हे एवढं डिफरंट असं थोडंसं डिफरंट फील येतं आहे. सो म्हणून मी त्याला स्टीम दिली आहे थोडा वेळ 5 मिनटं अशी एकदम लोएस्ट असं 200 टेम्परेचर ठेवलं मी. म्हणून इंडक्शनवरती, गॅसवरचं लोएस्ट पण थोडंसं जास्तच होऊन जातं. सो येस, आता थोड्या वेळात मी टेस्ट करणार आहे. थोडं स्टीम झाली आहे, बंद करून ठेवलं आहे.
टेस्ट फ्लेवर येतोय तसाच थाईवालाच, बिकॉज सॉसेस तेच यूज केलेत. मी तरी हार्दिकला बोलली की मला तिखट लागत नाहीये, बिकॉज हे थोडेसे स्वीट असं हिंट साईड स्वीट साईडचे सॉस आहेत थोडे. तर मी बोलली की वरून टाकू का आपला चिल्ली सॉस. मग तो हार्दिक तेच बोलतोय की सगळं हे फ्लेवरच थाई फ्लेवर इंडियन फ्लेवर करून टाकेल, काही नको करू, जसं आहे तसं त्यांच्याच फ्लेवरमध्ये खाऊ. म्हणून मी थोडंसं त्यांचेच सॉस पुन्हा 1-2 वेळा ॲड केले. बघूया आता कसं लागतंय. दोघांनी मिळून बनवलं फ्रायडे कुकिंग. आपण प्रत्येक फ्रायडेला असं करत जाऊ की काहीतरी फ्रायडे नाईट की वीकेंड. आज थोडंसं लवकर म्हणजे 8:30-9 पर्यंत वाजले आता, पण 10 वाजले. पण तेच की नॉर्मली कधी कधी आमचं फ्रायडे खूप हेक्टिक होऊन जातो. वीकचा एंड असतो, खूप सारं कामं वीकची आजच संपवायची असतात, कारण सॅटर्डे संडे पुन्हा लॅपटॉप उघडायचा नसतो. सो माझं अजूनही थोडंसं आहे, मला बसावं लागेल 15-20 मिनिटं, नाही तर नुसतं उद्या लॅपटॉप ओपन करायला लागेल आणि ते मला अजिबात करायचं नाही. सो मी खाल्ल्यावर बसणार आहे किंवा टीव्ही बघताना बसणार आहे, पण मी थोडं करणार आहे. तुझं झालं ना काम? हार्दिक मस्तच फ्री झाला. मग मूवी बघता बघता थोडंसं करून घेऊ, जर कॉल्स नसतील तर. माझे कॉल्स नाहीत, माझं पण थोडं काम आहे, मग माझं पण थोडंसंच आहे, होऊन जाईल काम. म्हणजे उद्या असं 2 दिवस ते पूर्ण ब्रेक, आणि त्या ब्रेकची खरंच खूप गरज असते. असा वर्कलोड असतो ना आजकाल, मला तर एवढा तुम्हाला कळतच असेल. मी मध्येच ते वेट लॉस चॅलेंजमध्ये हार्दिकने पण खूप मोटिवेट केलं की मस्त रुटीन फॉलो करत होतो, छान एक वेट लॉस डाएट फॉलो करत होतं. त्यानंतर असं झालं की इतका लोड येत होता आणि घरी गेलो बरोबर, आणि तेव्हा पण असं म्हणजे फ्रायडे की थर्सडे की फ्रायडे होता, इतकं ओव्हरटाईम झालं होतं. म्हणजे खूप एक्स्ट्रा वर्किंग आवर्सच्या बियॉन्ड माझं काम चालूच होतं. त्याच्यानंतर 2 दिवस माझं मिस झाला, मग ते राहूनच गेलं. इतकं मस्त फ्लोमध्ये सगळं चालू होतं, पण असं काम आलं ना की जे इच्छा खूप असं मनाने करत असतो ना, ते पण राहून जातं. सो ह्याच्यावरून कळलं की असं हे 30 डेज वगैरे चॅलेंज पोस्ट करायचं तरी जमणार नाही. माझं फॉलो होतं, पण पोस्टिंगमध्ये तर एडिटिंगसाठी पण बसावं लागतं, आणि कधी कधी इतके टायर्ड असतो किंवा कधी कधी इतके बिझी असतो की हे सगळं करायला वेळ मिळतच नाही. म्हणून ते मी 10 दिवसाचं झालं, आणि मग ते माझं पोस्ट करायचं बंद होऊन गेलं. बघ, म्हणून मी व्हेजिटेबल्स कमी टाकले. तर इतकं अति झालं असतं ना क्वांटिटी मग हार्दिक, आणि तू सगळं साईडला बाजूला करून टाकतो. व्हेजिटेबल्सच असतात. आता तू खात नाही तर त्याला करणार काय? असतं पण खाणारा माणूस. फोक नाही नॉनस्टिक मध्ये, ते नाही फोक नाही, वुडन घे स्पून. सगळं स्टिक हे सगळं कोटिंग त्याची खराब होते. टेस्ट करू दे, तिला फीडबॅक देते कसं झालंय. फ्लॅट टेस्ट चांगली आहे. ते सोक करून ते सॉफ्ट नाही एवढे झाले, बाकी टेस्ट चांगली. कच्चे नाहीये पण डिफरंट आहे. हे असे फ्लॅट नूडल्स. आय थिंक थायलंडला फर्स्ट थिंग आम्ही क्राबीला उतरलो, आणि फर्स्ट मील घ्यायला गेलो तर मी हार्दिकला बोलली की आपण फर्स्ट टाइम काहीतरी एक सेफच खाऊया डिश, कारण खूप भूक लागली होती ऑब्व्हियसली. तर नूडल्स ना काहीतरी नूडल्सच ऑर्डर केले, आणि हे असं आलं. मी फर्स्ट टाइम असं आपल्याकडे पण मिळत असणार, पण मी नव्हतं खाल्लेलं कधी की इतके फ्लॅट. कुठे गेला कॅमेरा? हे लिटरली असे इतके थिक असे रुंदीचे फ्लॅट नूडल्स. मग तिथे आय थिंक म्हणजे बारीक होत त्याला स्पॅगेटी बोलत होते, आणि ह्याला नूडल्स बोलत होते ना. सो नूडल्स म्हणजे हे फ्लॅटवाले, आणि स्पॅगेटी ते आपण ज्याला नूडल्स बोलतो इकडे नॉर्मली, जे आपल्याकडे मोस्टली नूडल्स बोलले जातात त्या गोष्टी. आणि खूप सारं पिनट असं क्रश टाकलेलं होतं, आणि खूप सारे व्हेजिटेबल्स होते. आय थिंक हे पण होतं ना, काकडी वगैरे पण होती सगळी ह्याच्यामध्ये ना, आणि मोठे पीसेस असे व्हेजिटेबल्स तिकडे होते. सो खूप चांगलं होतं की तिथे व्हेजिटेबल्स खूप टाकत होते. आपल्याकडे नॉर्मली ही कार्ब्सची क्वांटिटी नूडल्सची जास्त असते, आणि जसं आम्ही पण थोडेसे व्हेजिटेबल्स टाकले तसं असतं. पण तिकडचं ते खूप छान होतं. तर की कधी गेलो तर नक्की तुम्ही ट्राय करा. आय थिंक हा ब्लॉग एवढाच होता. चांगले बनलेत फर्स्ट टाइम, त्या हिशोबाने चांगले आहेत. अजून एक पॅकेट आहे. आय थिंक आपण संडेला ट्राय करू परत. प्रॉन्स आहेत तर प्रॉन्स फ्रेश आहेत, ते खराब होतील नंतर. चलो सी यू, बाय बाय. ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आणि कमेंट करून सांगा. तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंट करून सांगा शेफ हार्दिकची रेसिपी कशी वाटली. बाय.